यानंतर आणखी एक मोठी बातमी येते। राज्यातनं आहे बातमी। राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस सरकार अलर्ट मोडवरती आलेलं आहे। वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरी सुरक्षेच्या संदर्भात एक बैठक आयोजित केली होती। लष्करी अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी अशी एकत्रित बैठक घेण्यात आली आणि या बैठकीला लष्कर, नौदल, वायुदल आणि कोस्ट गार्डचे प्रतिनिधी उपस्थित होते। काही वरिष्ठ पोलीस अधिकारी सुद्धा या बैठकीसाठी हजर होते। तर राज्याच्या सुरक्षेच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी एक महत्त्वाची बैठक बोलावली होती। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकार सुद्धा अलर्ट मोडवरती आहे। एक बैठक झाली, नागरी सुरक्षेसंदर्भात झालेली ही बैठक। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांच्याकडनं। सुस्मिता, राज्यातली आजची महत्त्वाची बैठक होती नागरी सुरक्षेसंदर्भातली, त्यात काय काय झालं? काही वेळापूर्वीच ही बैठक पूर्ण झालेली आहे। नागरी सुरक्षेच्या बाबतीत जी तणावपूर्ण स्थिती भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये निर्माण झालेली होती, त्यानंतर संपूर्ण देशामध्ये आपण जर बघितलं तर सुरक्षेच्या उपाययोजनांकडे पुन्हा एकदा लक्ष दिलं जात आहे। आणि मुंबई जी देशाची आर्थिक राजधानी आहे, त्या पूर्ण शहराच्या सुरक्षेसाठी सुद्धा आपण आता बघतोय की एक महत्त्वाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेली आहे। या बैठकीमध्ये तिन्ही दलाचे प्रमुख हे उपस्थित होते, त्याचबरोबर मुख्य सचिव उपस्थित होते, पोलीस अधिकारी उपस्थित होते। मुळातच मुंबईचं जे एकूण लोकेशन आहे ते इतकं सेन्सिटिव्ह आहे की यापूर्वी दहशतवादी हे सागरी भागातनं मुंबईमध्ये प्रवेश त्यांनी केलेला होता आणि म्हणूनच तटरक्षक दलाला सुद्धा या संपूर्ण बैठकीमध्ये निमंत्रित करण्यात आलेलं होतं। मुंबईचे सागरी किनारे सुरक्षित ठेवण्याचा, मुंबईमध्ये प्रवेश करण्यासाठी असणाऱ्या विविध जागांची पाहणी करण्यात आलेली होती आणि त्याचा आढावा सुद्धा विविध यंत्रणांनी घेतलेला होता। सैन्य दलाच्या विविध पदावरील अधिकाऱ्यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांनी ही बैठक घेतलेली आहे। या बैठकीमध्ये मुंबईला, महाराष्ट्राला सुरक्षित ठेवण्यासाठी, नागरी सुविधा आणि सुरक्षितता पुरवण्यासाठी ज्या काही महत्त्वाच्या उपाययोजना आहे याचा आढावा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला। या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित होते आणि तीनही दलांचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। वेस्ट कोस्टचे सर्व सैन्य दलाचे प्रमुख यामध्ये सहभागी होते आणि काही वेळापूर्वीच ही बैठक संपन्न करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्षा निवासस्थानावरनं बाहेर पडलेले आहेत। बरं सुस्मिता, धन्यवाद या माहितीसाठी।